राशीचक्रांचं जे एपिसोड्स आपले चालू आहेत त्यापैकी आज आपण 11वी रास कुंभ रास या संदर्भातील अधिक माहिती ज्योतिर्विद व वास्तुतज्ञ असणारे डॉक्टर हेमंत शास्त्री काळे यांच्याकडून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला नम्र विनंती, आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. निश्चितपणे तुम्हाला आमच्या चॅनलवर नवीन नवीन आणि उपयोगी अशी माहिती ऐकायला आणि बघायला मिळेल, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये आपण राशीचक्रातील 11वी रास कुंभ रास याबद्दल अधिक चर्चा करणार आहोत. मग आता हे जी कुंभ रास आहे, या कुंभ राशीचं स्वरूप कसं आहे? क्रांतिवृत्तामध्ये 300 ते 330 अंशावर उदित असणारी ही राशी आहे. याच्यामध्ये तारकांचा जो समूह आहे तो आपल्याला एक मानवी आकृती जी आहे, म्हणजे मानवी शरीराची आकृती आणि खांद्यावरती घडा घेतलेला आहे, त्याने कुंभ घेतलेला आहे. पाण्याने भरलेला कुंभ आहे तो. काही ठिकाणी याचं वर्णन असं पण येतं की पाण्याने भरलेला आहे, काही ठिकाणी पाणी ओतताना आहे. म्हणजे दोन्ही तिन्ही उल्लेख आपल्याला येतील, पण याच्यातून आपण एकच बोध घेऊ शकतो, तो म्हणजे मानवी आकृती आणि त्याच्यावरती खांद्यावरती घेतलेला घडा. ह्या दोन्हीचा आपल्याला इथं विशेष उल्लेख करता येईल. अर्थात तो घडा म्हणजे तो ज्ञानाने भरलेला घडा असं आपल्याला इथं म्हणता येईल. मानवी आकृती की जिनं खांद्यावर एक घडा घेतलेला आहे आणि त्याला आपण ज्ञानाने भरलेला घडा असं म्हणतो आहोत. म्हणजेच ज्ञानाने भरलेला घडा घेतलेली एक मानवी आकृती असं एक वैशिष्ट्यपूर्ण राशीचिन्ह असलेल्या व्यक्तींच्या त्या चिन्हावरून कोणकोणती स्वभाव वैशिष्ट्ये सांगता येतील? खांद्यावरती जो घट घेतलेला आहे, तर खरं तर घट किंवा ज्याला कुंभ म्हणतो, खरं तर ह्या कुंभावरूनच त्या राशीचं नाव किंबहुना कुंभ असेल. आणि तो कुंभ म्हणजे तो ज्ञानाने भरलेला घडा किंवा कुंभ आहे असा त्याचा अर्थ आपल्याला सांगता येईल. अर्थात म्हणजे कुंभ राशीची माणसं ही ज्ञानी आहेत असा याचा पहिला अर्थ आपल्याला इथं लावता येईल. ज्ञानी आहेत म्हणजे ते अभ्यास करतायत, अभ्यासू आहेत. ज्ञानी आहेत म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी वेगळी परमेश्वराने दिलेली जी देणगी म्हणतो आपण, ज्याला संशोधन करणं असा एक भाग आहे, तो पण या लोकांच्याकडे आहे. त्याप्रमाणे स्वमत जे आहे ते त्यांचं ठाम असतं, की एखाद्या मतावर जे आहे ते ठाम असतात. त्याप्रमाणे दुसऱ्याचं ऐकून किंवा काहीतरी चर्चा करून ते मत कधी बदलत नाहीत, त्यांच्या मतावर ते ठाम असतात. हे जे काही आहे हे आपल्याला याच्यामध्ये. त्याचप्रमाणे एकांतपणा ह्या लोकांना अतिशय प्रिय असतो. त्याचं कारण हे आपण बघितलं की संशोधन आहे, अभ्यास आहे, आणि ह्यासाठी एकांतपणा जो लागतो तो त्यांना आवश्यक वाटतो आणि त्या दृष्टीने ते एकांतप्रिय आहेत. त्याचप्रमाणे यांना वाचनाची पण खूप आवड आहे. हा पण एक गुण आपल्याला सांगता येईल, कारण हे सगळे अभ्यासाशी संबंधित, संशोधनाशी संबंधित आणि एक दीर्घ उद्योगीपणाशी संबंधित अशा पद्धतीचे हे सगळे गुण आहेत त्यांच्यामध्ये. हे आपल्याला इथं नमूद करता येईल याच्यामध्ये. त्याचप्रमाणे यांच्या शरीराचा जरी आपण विचार केला तर साधारण काळसर पण तेजस्वी असणारं शरीर, धडधाकट एकदम दणकट असणारं शरीर, ह्या पद्धतीने त्यांचं वर्णन आपल्याला करता येईल याच्यामध्ये. म्हणजेच ज्ञानाने भरलेला घडा असल्यामुळे या लोकांना ज्ञानपिपासू असं पण आपल्याला म्हणता येईल का? हो. या राशीचे राशी स्वामी कोण आहेत? या राशीचा राशीस्वामी आहे शनी ग्रह. आणि या राशीमध्ये उच्चीचा जो ग्रह मानला जातो किंवा ही राशी स्वग्रहाची मानली जाते, हर्षल ग्रहाची मानली जाते. हर्षल ग्रहाचं आणखीन इथं वेगळंच वैशिष्ट्य आहे की हर्षलच मुळात संशोधनाचा कारक ग्रह आहे आणि तो या राशीमध्ये उच्चीचा असतो, किंवा त्याला ती रास मानवते असा शब्द वापरला जातो इथं. तर ती रास त्याला मानवते, कारण हा जो सगळा स्वभाव आहे की एखादी गोष्टीत सातत्य ठेवणं, चिकाटी ठेवणं, हे जे सगळे शनिदेवांचे गुणधर्म आहेत ते याच्यामध्ये आपल्याला या व्यक्तीमध्ये दिसून येतात. आणि ते हर्षलाला मानवतात, कारण संशोधनासाठी याच गोष्टींची गरज असते. म्हणून बहुतांश वेळा कुंभ राशीच्या व्यक्ती कोणत्या नाही कोणत्या क्षेत्रामध्ये काहीतरी सतत शोधत असतात. आता आपण त्याला रिसर्च म्हणू किंवा आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये शोधणं असं पण म्हणता येईल. एखादी गृहिणी असेल आणि ती तिच्या घरामध्ये काहीतरी प्रत्येक गोष्टीसाठी नवीन विचार करत असेल, नवीन काही थीम वापरत असेल, तर तो पण एक संशोधनाचाच भाग असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये नाविन्य दाखवणं किंवा नाविन्य शोधणं हा जो गुण आहे तो आपल्याला कुंभ राशीमध्ये दिसून येईल. बर, आता राशी स्वामींच्या बाबतीत बोलत असताना तुम्ही जास्त भर तुमचा हर्षलांच्यावर होता. हर्षल त्या राशीमध्ये बलवान असतात आणि त्यामुळे त्यांना खूप सारा फायदा होतो. संशोधनासाठी ही रास खूप उपयोगी ठरते, हे तुम्ही सांगितलंच. पण तरीसुद्धा शनी महाराजच्या दृष्टिकोनातून, शनी महाराज ज्यांचे राशी स्वामी आहेत त्या दृष्टिकोनातून ह्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आणखीन वेगळी कोणती सांगाल? शनी महाराजांच्या तत्वानुसार किंवा गुणवैशिष्ट्यानुसार आपल्याला असा विचार करता येईल की शनी महाराजांचं हे तत्व आहे, हे वायुतत्व आहे. त्याचप्रमाणे विचार केला आपण तर अतिशय शनी महाराजांचं विरक्तीकडे कल आहे सगळा. आता विरक्ती ही कशा अर्थाने विरक्ती घ्यायची, तर ती संसारातली विरक्ती नव्हे, तर ते कामाला मध्ये स्वतःला वाहून घेणं
अशा अर्थानं ती घरापासूनची विरक्ती आहे. असा आपल्याला इथं अर्थ लावता येईल. विरक्ती म्हणजे परफेक्ट संन्यास वगैरे असा त्याचा अर्थ आपल्याला इथं घ्यायची आवश्यकता नाही. याच्यामध्ये विरक्ती म्हणजे पूर्णपणे आपल्या कामात पूर्णपणे वाहून घेणारी व्यक्ती, असा आपल्याला इथे या शब्दाचा विचार करता येईल. त्याचप्रमाणे कामामध्ये स्वतःला रमवून घेणारी, म्हणजे त्याचा शब्द अर्थ तोच येतो परत त्याच्यामध्ये. संशोधक वृत्ती या लोकांच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये आहे, हा गुण येतो. आता संशोधक वृत्ती असा विषय आलाय म्हणून आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने जाऊया. खरं तर कुंभ राशीचा विचार केला आणि संशोधन या शब्दाचा विचार केला तर आपल्या 9 ग्रहांमध्ये जो ग्रह नाहीये पण त्याचा विचार मात्र केला जातो तो म्हणजे हर्षल ग्रह आहे. आणि हर्षल ग्रह जर कुंभ राशीमध्ये असेल तर ती व्यक्ती खरोखर संशोधनाला पात्र असते. कारण शनी महाराजांचे जे गुणधर्म आपण बघितले की विरक्ती किंवा एखादी गोष्ट सातत्यानं करणं, संशोधन करणं, चिकाटी असणं, सातत्य असणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला हर्षल सपोर्ट करतो. कारण हर्षलाकडे काय गुण आहे तर हर्षल हा संशोधक वृत्तीचा ग्रह आहे, म्हणून त्याला कुंभ राशी मानवते. हा त्याच्यामध्ये आपल्याला वेगळा गुण सांगता येईल. त्याचप्रमाणे आणखीन वेगळा गुण जो आहे शनीचा, शक्यतो शनी प्रधान व्यक्ती किंवा शनी ग्रह किंवा कुंभ राशीची व्यक्ती आपणहून स्वतः नेतृत्व कधी स्वीकारत नाही. पण कुणी त्यांना डिवचलं किंवा नेतृत्व करण्याची संधी त्यांच्याकडे आपण होऊन आली तर अशा वेळी मात्र शनीप्रधान व्यक्ती हे नेतृत्व पूर्णपणे निभावून घेण्यासाठी अतिशय सक्षम असते आणि ते जे काही त्यांच्यावरती जबाबदारी आली ते काम पूर्णत्वाला नेऊ शकतात अशा व्यक्ती कुंभेच्या. मग आता शनी महाराजांचं एक वैशिष्ट्य आपण नेहमीच सांगत आलेलो आणि ते म्हणजे ते न्यायी असतात. मग आता कुंभ राशीचे लोकांची राशीस्वामी जर शनी महाराज आहेत, मग हे पण लोक न्यायी आहेत असं आपल्याला म्हणता येईल ना? असंही म्हणता येईल. खरं तर त्यांच्या अभ्यासाला म्हणण्यापेक्षा ते स्वतःला न्याय देण्याचा प्रयत्न पहिल्यांदा करतात हे आपल्याला म्हणता येईल इथं. आणि दुसरे वाक्य असं आपल्याला घेता येईल याच्यामध्ये की ते म्हणजे शनी ही कर्मप्रधान राशी आहे. शनी हा कर्माचा कारक ग्रह सांगितलेला आहे किंवा कर्माला आकृष्ट करणारा तो ग्रह आहे, कर्माकडे ओढला जाणारा तो ग्रह आहे. म्हणून सातत्यानं कर्म करत राहणं याच्यावर त्यांचा भरोसा असतो. म्हणून अशा व्यक्ती शनीचा हा वेगळा गुण आपल्याला इथे सांगता येईल. अच्छा, म्हणजे शनी दीर्घोद्योगी असतात, हर्षल संशोधक वृत्तीचा आहे, सातत्याने त्यांचा ज्ञानाचा घडा भरलेलाच असावा लागतो, अशा अर्थाने ते सतत कार्यमग्न असतात. कार्यमग्न आहे आपल्या कार्यावर किंवा आपल्या कर्मावर, आपल्या कामावर नितांत प्रेम करणाऱ्या आणि त्याच्यामध्ये स्वतःला वाहून घेणाऱ्या अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व कुंभेचं आपल्याला दिसून येतं. कुंभ राशी अंतर्गत कोणकोणती नक्षत्र येतात? कुंभ राशीच्या अंतर्गत नक्षत्र धनिष्ठ नक्षत्राचं 3रं आणि 4थं चरण येतं. शततारका नक्षत्राचे 4ही चरण येतात आणि त्याचप्रमाणे पूर्व भाद्रपद नक्षत्राचे 3 चरण येतात. असे मिळून 9 चरण जे होतात त्याची मिळून कुंभ राशी बनते. म्हणजे एकंदरीत 9 चरण जे आहेत ह्याची मिळून कुंभ राशी बनलेली आपल्याला दिसते. कुंभ राशी कोणत्या तत्वाची आहे? कुंभ राशीचं तत्व हे वायू तत्व आहे. मग आता पुन्हा तो प्रश्न आहे की वायू तत्वाची कोणकोणती वैशिष्ट्य कुंभ राशीसाठी अनुकूल ठरतात किंवा पूरक ठरतात? आता आपण कुंभ असा विचार करतोय आणि कुंभ हा पाण्याने भरलेला आहे असं पण म्हटलं जातंय. काही ठिकाणी काही ग्रंथांमध्ये कुंभ घेतलेला आहे असं पण म्हटलं जातंय. पण काही जरी असलं तरी त्याच्यामध्ये वायू भरलेला आहे हा विचार आपल्याला करता येईल कुंभामध्ये. आणि वायू तत्व हे ज्ञानाचं घोतक सांगितलेलं आहे. कारण इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन जे आहे माहिती आणि तंत्रज्ञान म्हणतो आपण, त्यातला माहिती जो भाग आहे तो या लोकांच्याकडे खूप असतो कारण ते वायू तत्व आहे. मग या राशीमध्ये जे आपण बौद्धिक ग्रह समजतो की जिथं बुद्धीचा संबंध येतो, विचार करणारे, ज्ञानाचे, तत्वज्ञानाचे असे जे ग्रह आहेत ह्या कुंभ राशीत येऊन जे काही फलं देणार ते शुभ फलं देतात. म्हणजे असा ग्रह कोणता आहे तर गुरुग्रह आहे, जो ज्ञानाचा कारक सांगतो आपण. तो मात्र कुंभ राशीमध्ये शुभ फळं देताना आपल्याला दिसतो. कुंभ राशीत जर गुरु आला तर 2 गोष्टी एकत्र येतात, ज्ञान आणि चिकाटी. शनी महाराजांची चिकाटी आणि गुरु महाराजांचं ज्ञान, या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळं ती गुरुला ती मानवते तत्व, वायू तत्व शनी महाराजांचं. म्हणून त्या पद्धतीनं मग गुरु महाराज तिथं शुभ फळं देतात असं म्हणता येईल आपल्याला. त्याचप्रमाणे बुध ग्रहाचा पण विचार करत होतो. बुध ग्रह पण वायू तत्वाचाच आहे, बुध ग्रह पण इन्फॉर्मेशनचाच आहे, इकडून तिकडं बातम्या देणं हे काम बुधाचं आहे. आणि कुंभ हे वायू तत्व आहे, शनी आहे तिथं. ह्या दोन्हीचा ज्ञानाचा जो मिलाप आहे तो अतिशय उत्तम आपल्याला झालेला दिसतो. म्हणजे वायू तत्वाचे जे ग्रह आहेत बुध आणि गुरु हे कुंभ राशीमध्ये आपल्याला बलवान म्हणता येतील अशा पद्धतीची किंवा शुभ फळं देतील असं म्हणता येतं. म्हणून वायू तत्व हे कुंभ राशीला अतिशय मानवतं असा पण एक भाग आहे. बर, म्हणजेच गुरुतत्व जे वायुतत्वामुळे अनुकूल आहे, बुध हे पण विचारांची, ज्ञानाची आणि माहितीची देवाणघेवाण करणारा ग्रह आहे, हर्षल हा संशोधनाला साथ देणारा ग्रह आहे. म्हणजे बुध, गुरु, हर्षल या सगळ्या ग्रहांची अनुकूलता कुंभ राशीला मिळते.
त्याचबरोबर शनी महाराज दीर्घोद्योगीपणा त्यांना देत आहेत. अशा अर्थाने जर असं म्हटलं मी की सगळ्या ग्रहांची अनुकूलता त्या कुंभामध्ये भरलेली आहे आणि असा हा कुंभ राशीचा आहे. त्याच्यामुळे कुंभ राशीचे लोक खरोखरीच यशस्वी, नशीबवान, दैवी देणगी असणारे आहेत असं पण आपल्याला मला म्हणावंसं वाटतंय तसं. हो हो. मग कुंभराशी पुरुष रास आहे. मग अशा वेळेस कुंभराशीच्या स्त्रिया कशा असतात? कुंभ राशीच्या स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल जेमतेम फार नटण्या मुरडण्याची हौस नसणं किंवा कुठली फॅशन, कला, रांगोळी ह्यात फारसा इंटरेस्ट नाही, गरजेपुरता इंटरेस्ट दाखवतील किंवा किंबहुना ते करतानाही त्याच्यामध्ये काहीतरी विज्ञान शोधतील अशा पद्धतीची त्यांची मानसिकता असते की अगदी रांगोळी जरी त्या काढायला गेल्या कुंभ राशीच्या स्त्रिया तरी तुम्हाला काहीतरी त्यात विज्ञानपर त्या रांगोळी डिझायनिंग दिसेल. हा त्यांचा दृष्टिकोन असतो. म्हणजे परंपरेपेक्षा काहीतरी वेगळं करणं असाही कल आपल्याला ह्या महिलांचा दिसून येतो. पण बाहेरच्या कामामध्ये किंवा जगाशी दोन हात करण्याची जी कामं आहेत त्या कामामध्ये ह्या स्त्री आपल्याला रमलेल्या दिसतील. म्हणजेच या राशीच्या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रिया चिकित्सक आहेत, संशोधक वृत्तीच्या आहेत आणि या संशोधनातून आणि या चिकित्सेतून काहीतरी वेगळं पण त्यांना करायचं असतं आणि अशा दृष्टिकोनातून या स्त्रिया स्वतःचं वेगळेपण इतर राशीच्या स्त्रियांपेक्षा वेगळं दाखवतात. शनी, बुध, गुरु, हर्षल इतक्या सगळ्या ग्रहांचा आशीर्वाद म्हणूया, कृपादृष्टी म्हणूया, ज्या राशीवर आहे अशा राशीच्या व्यक्तींनी कोणत्या प्रकारचं शिक्षण घ्यावं आणि कोणत्या क्षेत्रात करिअर करावं? कुंभ राशींच्या व्यक्तीसाठी शिक्षण आणि करिअर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला साधारण शनी ग्रहाचा जर विचार केला तर शनी हा पहिला कायद्याचा कारक आहे, लॉ. म्हणजे हे व्यक्ती न्यायाधीश असतील, उत्तम वकील असतील किंवा कायद्याशी संबंधित आणि जी काही कामं चालतात त्यामध्ये ते इन्व्हॉल्व असतील, हा एक मुद्दा सांगता येईल. त्याचप्रमाणे शनी हा इंडस्ट्रीचा पण कारक आहे. म्हणून ही लोक तुम्हाला आपल्याला इंडस्ट्रीमध्ये काम करताना दिसतील. वेगवेगळ्या ज्या लोखंडाच्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्या संदर्भात विशेषतः काम करताना किंवा पोलाद इंडस्ट्री आहे, अशा इंडस्ट्रीज ज्या आहेत ते इंडस्ट्रीमध्ये काही चांगल्या पद्धतीची नोकरी असेल किंवा त्या संदर्भातलं जे काही काम असेल ते हे करत असतील. त्याचप्रमाणे जिथं संशोधनाचं काम आहे किंवा दीर्घकालीन सातत्याने एखादं काम चिकाटी लावून वर्षानुवर्ष करायचं काम आहे, अशा कामामध्ये ही माणसं आपल्याला प्रामुख्यानं पुढे आलेली दिसतील. मग त्याचप्रमाणे संशोधन हे सगळ्या क्षेत्रामध्ये केलं जातं. जसं विज्ञानामध्ये संशोधन आहे तसं अध्यात्मामध्ये पण संशोधन आहे. कारण शनी हा आध्यात्मिक पण ग्रह आहे. म्हणजे जिथं आता एखाद्या जुन्या ग्रंथांवरती काही संशोधन करायचं आहे अशा वेळी सुद्धा शनीच्या बरोबर गुरु असेल किंवा एकटा शनी असेल तरी सुद्धा ही उत्तम चिकाटी आपल्याला देताना दिसतो. त्यामुळे अशा पद्धतीची कामं किंवा कार्यक्षेत्रामध्ये ही माणसं असतील. अच्छा, म्हणजे करिअरच्या बाबतीतही असं आपल्याला म्हणता येईल की जी कामं इतर राशीच्या व्यक्ती सहजासहजी करू शकणार नाही, त्यांना कष्टप्रद होतील, जिथं त्यांच्या संयमाचा, कष्टाचा, दृढनिश्चयाचा, ज्ञानाचा कस लागेल, अशी सगळी कामं, असे सगळे क्षेत्र हे कुंभ राशीचे लोक लिलया पेलतात. सातत्यानं आणि चिकाटीनं जी कामं करायची ती कामं करण्यामध्ये ही माणसं माहीर आहेत. मग अशा ह्या व्यक्तींसाठी शुभ रंग, शुभ अंक आणि शुभरत्न कोणता? शुभ रंग रंगामध्ये आपल्याला साधारणतः शनीचा रंग आपण सगळीकडं नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम असं म्हणतो. नीलांजनम म्हणजे साधारणतः निळसर किंवा वायलेट कलर पण म्हणता येईल, काळा, थोडासा काळसर, अशा पद्धतीचे दोन्ही तिन्ही रंग ह्या लोकांना मानवतात. या लोकांनी त्या रंगाचा वापर केला तर अतिशय खुलून दिसतात त्यांना हे रंग, म्हणून त्यांनी हे रंग वापरावेत. त्याचप्रमाणे आपण रत्नाचा विचार करतोय. रत्नामध्ये कुंभ राशीसाठी साधारणतः नीलम रत्न सुचवलं जातं, पण त्याची काही उपरत्नही आपल्याला वापरता येतात. त्याचप्रमाणे अंकाचा विचार करत असताना याच्यामध्ये 8 अंक किंवा ज्या अंकाची बेरीज 8 येते असे कोणतेही अंक, म्हणजे 17 आहे, 26 आहे, ह्या अंकांचा पण आपण इथे याच्यामध्ये विचार करू शकतो की 8 अंक ह्या कुंभ राशीला भाग्य देणारा किंवा मदत करणारा असं म्हणता येईल. अशा पद्धतीनं अंकाचा विचार करता येईल आपल्याला. कुंभ राशीच्या व्यक्तींनी कोणत्या देवतेची आराधना करावी? कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खरं तर कुंभ राशीला आता 7.5 चालू आहे, आपण ते पुढे बघणार आहोत. पण कुंभ राशीला आता 7.5 चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुंभ राशीला खरं तर शनिदेव हे त्यांचे मुख्य दैवत आहे आणि शनिदेवांची त्यांनी जर उपासना केली या कालखंडामध्ये, त्याचप्रमाणे आणखीन पुढे जायचं असेल तर शनिदेवांचे जे गुरु आहेत कालभैरव, तर कालभैरवांची उपासना केली आणि कालभैरवांचे गुरु हे महादेव आहेत, त्या महादेवांची जरी उपासना केली तरी याच्यामध्ये त्यांना शुभफळं मिळायला मदत होते. महत्त्वाचा प्रश्न, 2025 साल त्यांना कसं जाईल? 2025 सालामध्ये खरं तर मागची 3, 4, 5 वर्ष कुंभ राशीच्या माणसांना थोडा का होईना पण संकटाचा सामना करावा लागला आहे. प्रत्येक शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना आहे, गृहिणींना आहे किंवा नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही प्रमाणात का होईना
पण 7.5चा अनुभव येऊन गेलेला आहे. आता द्वितीय स्थानात म्हणजे दुसरा शनी येणार आहे. शनी मीन राशीमध्ये जाणार आहे आणि 7.5चा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. या कालखंडामध्ये थोडेसे जे त्यांचे नडलेले प्रश्न आहेत किंवा स्थावर प्रॉपर्टीच्या संदर्भातले जे काही प्रश्न तयार झालेत ते स्थावर प्रॉपर्टीचे प्रश्न सुटायला खरं तर मदत होणार आहे. सुरुवातीला थोडासा गुंता झाल्यासारखा वाटेल, पण शेवटी 7.5 संपता जे वडिलोपार्जित स्थावर प्रॉपर्टी आहे त्या संदर्भातले प्रश्न सुटायला मदत होईल. किंवा काही लोकांना काही दीर्घकालीन आजार झालेत त्या आजारातनं पण मुक्तता ह्या कालखंडामध्ये होऊ शकते. त्वचेशी संबंधित असतील किंवा काही स्नायूंशी संबंधित असतील किंवा संधिवातासारखा प्रकार असू शकेल, हे सगळे आजार त्यांचे कमी व्हायला मदत होणार आहे. त्याचप्रमाणे आता मिथुन राशीमध्ये गुरु जात आहेत आत्ता गुरुदेव, आणि मिथुन राशीमध्ये गेल्यामुळं कुंभेला साधारणतः 5वा गुरु म्हणता येईल. 5वं स्थान हे संततीशी संबंधित स्थान आहे. म्हणजे संततीच्या संदर्भातले जे काही प्रश्न निर्माण झाले असतील ते इथं सुटण्याला मदत होणार आहे. जे विद्यार्थी असतील त्यांच्या शिक्षणामध्ये आपल्याला प्रगती झालेली दिसेल. जे विवाहाच्या दृष्टीने प्रयत्न करतायत त्यांचे विवाहाचे प्रश्न पण सुटायला काही याच्यामध्ये मदत होऊ शकते. ह्या पद्धतीने गुरु महाराजांचं पूर्णपणे पाठबळ यांच्या पाठीशी असेल आणि त्यातून बरेच प्रश्न त्यांचे मार्गी लागतील. दैनंदिन जीवन आणखीन आनंदी जाण्यासाठी तुम्ही कुंभ राशीच्या व्यक्तींना कोणता सल्ला द्याल? 2025मध्ये विचार केला आपण तर शनी महाराजांची राशी कुंभ राशी आणि आता ही 7.5च्या टप्प्यातनं पुढं जाते. खरं तर कुंभ राशीला कोणी सल्ला द्यावा अशी परिस्थिती नसते, कारण ते स्वतःचं मत त्यांचं खूप ठाम असतं. ते अतिशय अभ्यासू असतात, अतिशय ज्ञानी असतात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण थोडंसं ह्या लोकांनी जर विचार केला तर अतिशय विज्ञानवादी असणारी ही राशी आहे. आणि विज्ञानवादी राशी असल्यामुळं त्यांचा बघण्याचा सगळ्या गोष्टीकडे विज्ञानवादी दृष्टिकोन असतो. आणि विज्ञानवादी दृष्टिकोन असल्यामुळं थोडीशी यांनी श्रद्धेची कास जर धरली तर यांना आत्मसुख काय म्हणतात त्याचा अनुभव घेता येईल. आणि त्या आत्मसुखाच्या जोरावरती 7.5 किंवा त्यांचं एकंदरीत आयुष्य जे आहे ते सुखावं होईल. म्हणून त्यांनी थोडीशी श्रद्धेची कास धरून बघावी, त्याचा निश्चित त्यांना फायदा झालेला दिसेल. म्हणजेच भले 7.5 चालू आहे, शेवट 7.5 चालू आहे, तरी पण कुंभ राशीच्या व्यक्तींची अनेक कामं होताना आपल्याला दिसणार आहेत. हे 2.5 त्यांना शुभ जाईल असं म्हणायला हरकत नाही. आणि ही कुंभ राशीसाठी खूप दिलासादायक गोष्ट आहे. तुम्ही खूप सुंदर माहिती गुरुजी सांगितलीत. कुंभ राशीबद्दल सर्वांगाने अंदाज कुंभ राशीच्या व्यक्तींना आम्हा सगळ्यांना निश्चितपणे येतो आहे. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आत्ताच आपण कुंभ रास आणि कुंभ राशीची वैशिष्ट्ये 2025 साल ज्ञानाने भरलेला घडा या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती काळे गुरुजींकडून ऐकली. निश्चितपणे तुम्हाला ती उपयोगी पडेल. किंबहुना त्यांनी सांगितलेला शेवटचा जो सल्ला आहे, थोडंसं श्रद्धावान असणं हे प्रत्येकाच्या फायद्याचंच असतं, रास कोणतीही असू देत. तर त्या दृष्टीने आपण असं म्हणूया गुरुजींना की आम्ही आता त्या दृष्टीने प्रयत्न करतो. आणि तुम्ही हा एपिसोड शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.